मराठ्यांना विशेष मागास दर्जा देण्यास विरोध होतोय, तर मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भातली सुनावणी झाली। मराठ्यांना दोन आरक्षणांचा लाभ घेता आणि त्यामुळे न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलेलं आहे। तर मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर पहिल्यांदाच याबाबतची सुनावणी झाली। तर मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर पहिल्यांदाच सुनावणी होते आणि दरम्यान न्यायालयात आज काय घडलं, काय युक्तिवाद झाला पाहूयात। मराठे मागास नाहीत असं ॲडव्होकेट संचेती यांनी म्हटलं। तर मराठ्यांना आता 2 आरक्षण आहेत असं न्यायालयानं निरीक्षण नोंदवलं। तर मराठ्यांना विशेष मागास दर्जा देण्यास आमचा विरोध असल्याचंही ॲडव्होकेट संचेतींनी म्हटलंय। तर यावर कोणतं आरक्षण ठेवायचं ते सरकारनं सांगावं असं न्यायालयानं सांगितलंय। आजच्या या सुनावणीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रदीप संचेती जे या आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांनी असा निर्वाळा दिलाय की मराठा समाज हा मागास नाहीये, मात्र 28% लोकसंख्या महाराष्ट्रात असलेला मराठा समाज 25% हा गरीब आहे। त्यामुळे मराठा समाजाला या ठिकाणी असा सवाल उपस्थित होतोय की 2 प्रकारचे रिझर्वेशन म्हणजे एका बाजूला EWS म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शन या कॅटेगरीमधून पण रिझर्वेशन घेता येत आहे, तर दुसरीकडे SEBC म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास या कायद्याच्या अंतर्गत सुद्धा मराठा समाजाला जो आहे तो आरक्षणाचा फायदा घेता येतोय। मग आता कोर्टाने सवाल उपस्थित केला आहे की EWS आणि त्याचबरोबर SEBC हे दोन्ही आरक्षणाचा लाभ एकाच प्रवर्गातील किंवा एकाच समाजातील लोकांना घेता येईल का? तर EWS आरक्षणासाठी सुद्धा मराठा समाज पात्र होतोय, तर दुसरीकडे मराठा समाजासाठी खास तरतूद करण्यात आलेला कायदा म्हणजेच राज्य सरकारने बनवलेल्या सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास यामधून सुद्धा मराठा समाजाला त्याचा लाभ मिळतोय। त्यामुळे आता मराठा समाजाला नेमकं कोणत्या कॅटेगरीतून आरक्षण द्यायचं असा सवाल या आजच्या सुनावणीमधून उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई।